परीक्षेला जाण्याच्या आधी काही प्रश्न असे असतात की त्याचं बेसिक जाणूनच परीक्षेला जावं लागते। या ठिकाणी बेसिकली प्रॉब्लेम्स कोणते आहे ते आपण बघणार आहोत। या ठिकाणी बघा, x चा स्क्वेअर जर असेल तर त्याचं स्क्वेअर रूट मध्ये रूपांतर होते आणि ते कसं होते ते एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। प्रश्न बघा, 852 वजा 13 इंटू 8 वजा 102 गुणिले 3 वजा 1 बरोबर या ठिकाणी बेसिक आहे x स्क्वेअर। बघा आता या ठिकाणी बॉडमासच्या नियमानुसार आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, 13 गुणिले 8 करणार आणि 12 गुणिले 3 करणार। आता कसं करणार बघा, 13 गुणिले 8 म्हणजे 13 8 14 असे, म्हणजेच या ठिकाणी येणार आहे 104। देन 102 गुणिले 3 म्हणजे किती, 306 होते, झाले 306। त्याच्यानंतर हा वजा 1 वजा आणि ते वजा 1 बरोबर हा x चा स्क्वेअर आणि हे येणार आहे 852। आता या ठिकाणी सर्वप्रथम ही वजाबाकी करू, देन पुन्हा वजाबाकी करू, पुन्हा वजाबाकी करू। आता या ठिकाणी काय करायचं, अशी सलगतेने जर वजाबाकी असेल तर सुरुवातपासूनच घ्यायचं। येथून 12 तून 4 गेले, 8 राहिले, हात चालू 1 या ठिकाणी दिले, इथे 4 राहिले आणि इथं 7 राहिले, म्हणजे 748 या ठिकाणी आले। ठीक आहे, वजा 306 वजा 1 बरोबर x चा स्क्वेअर। या ठिकाणी बघा 8तून 2 गेले, 8तून 6 गेले, 2 राहिले, या ठिकाणी 4 राहतात आणि या ठिकाणी 4 राहतात। मग वजा 1 जर केलं तर x चा स्क्वेअर, या ठिकाणी मित्रांनो राहते 441 बरोबर x चा स्क्वेअर आणि याच ठिकाणी बेसिक आहे। जर बरोबरच्या चिन्हाच्या नंतर किंवा आधी जरी असेल तर स्क्वेअर जर असेल तर हे जाते स्क्वेअर रूट मध्ये आणि x बरोबर 441 चा स्क्वेअर रूट तुम्हाला माहितच पाहिजे आणि x स्क्वेअर पासून तर 31 च्या स्क्वेअर पर्यंत जर का तुम्हाला स्क्वेअर माहित असेल तर हे सोपं जातं, हे येतं 21। सो x बरोबर 21 फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट आहे। बेसिक आपण समजून घेतलेला आहे, दॅट्स इट कंप्लीट।